हिंगोली जिल्ह्यात नाफेडवरून हरभरा खरेदी केंद्राला सुरुवात झाली. अनेक केंद्रामध्ये जे आहे ते हरभरा खरेदी करण्यास प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि केलेला हरभरा खरेदी जे आहे ते याच्या नावाच्या गोडाऊनमध्ये वाखरच्या गोडाऊनमध्ये जे आहे ते जमा केला जातो. मात्र याच गोडाऊनवरती जे आहे ते कुठेतरी 4-4 दिवस गाड्या खाली होत नाहीत अशी तक्रार जी आहे ते काही केंद्र चालकांनी TV9 मराठीकडे केली होती आणि TV9 मराठीने याचं वृत्त प्रसारित केलं. आणि वृत्त प्रसारित केल्यानंतर आम्ही याच जे की हिंगोली शहरालगत असलेल्या कलगाव पाटी परिसरामध्ये वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पोहोचलो आहे. आताही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्यांची लाईन लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत ते उभ्या आहेत. खरं तर याच ठिकाणी जे आहे ते येथील अधिकारी असतील किंवा कर्मचारी जे असतील ते पैशाची घेवाणदेवाण करून जे आहेत ते गाड्या खाली करत असल्याचा आरोप होत होता आणि तसा व्हिडिओही सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील साठा प्रमुख आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत. सर, खरं तर आपलं नाव काय, इथलं पद काय आणि नेमकं काय गोडाऊन आहे सगळं? माझं नाव अमर विलास नामदास. माझं इथं पद आहे. मी सध्या केंद्र प्रमुख म्हणून काम करतोय. वखार महामंडळ हिंगोली मल्हारवाडी. ओके. दुसरं काय? आपल्याकडं एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. TV9 मराठीने ते व्हिडिओ सकाळी प्रसारित केलेला आहे. त्याच्यामध्ये असं आहे की एक व्यक्ती कोणतरी पैसे मोजतो. नेमकं ते पैसे कशाचे मोजत होता आणि ते पैशाचा प्रकार काय आहे सगळा? आपल्याकडे गाडी खाली झाल्यानंतर त्या गाडीत जेवढे काय कट्टे असतील त्या कट्ट्याच्या हिशोबानं आपली हमाली घेतली जाते त्याच्या. त्या हमालीचे पैसे तिथं काट्यावर गेल्यानंतर गाडीचा काटा पूर्ण झाल्यानंतर सेकंड काटा त्यानंतर हमालीचे पैसे तिथं घेतले जातात. आपल्या मुकादमाच्या सांगण्यावरून तिथं ते नितेश कुंभार नावाचा आमचा एक कंत्राटी प्रतिनिधी एक काटा करायला गेलता तो. मग त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना ते पैसे घेतलेत. ते पूर्णतः हमालीचे पैसे होतं. पूर्णतः तो आपल्या ह्याच गोडाऊनमधला व्हिडिओ आहे? हो हो हो. तो व्हिडिओ जे बघितले तर आपल्याच माणसांचा आहे, आपल्याच गोडाऊनचा आहे. ते काटा जे प्रवेशद्वारापाशी काटा आहे तिथला व्हिडिओ आहे. क्विंटलसाठी किंवा कट्ट्यासाठी एकूण हमाली किती घेतली जाते, नेमकं काय? क्विंटलसाठी साधारणपणे 18 रुपये हमाली घेतली जाते. क्विंटलसाठी. आणि टनाला? टनाला 180 रुपये. ओके. बरं. आता एकूण आपल्याकडे किती कंपन्या जॉईन केलेल्या आहेत नेमक्या आपल्या केंद्रा याच्यासाठी? आता साधारण 27 ते 30 कंपन्या जॉईन केलेल्या आहेत आपल्याकडं. हिंगोली जिल्ह्यात कसं आहे, आपल्याकडे 4च वखार केंद्र आहेत. ओके. हिंगोली MIDC, हिंगोली सिटी, बसमत आणि जवळा बाजार. 4. आता सगळीकडे मागल्या सीझनला सोयाबीनची आवक झालेली, जागा सगळी फुल आहे. त्यामुळे आता आपण भाड्याचं गोडाऊन घेऊन तिथं काम चालू ठेवलेलं आहे. बरं. आपल्याकडे एकूण 27 ते 30 कंपन्या आहेत म्हणतात. इतरत्र कंपन्या किती आहेत मग प्रत्येक वखारमध्ये? हिंगोली जिल्ह्यात थोडं बघून सांगू का? एरिया अंदाजे सांगा ना मला. हिंगोली जिल्ह्यात एक साधारणपणे 60-70 कंपन्या आहेत. बरं. सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत का? ह्या आता शासनाच्या नियमात कसं आहे की 50 किलोमीटरच्या आतच सेंटर जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जेणेकरून वाहतूक करणं सोपं पडेल. आता काय झालं, अचानक NCCFनं मालाची जावक आदेश काढलेत. सोयाबीन गत सीझनमध्ये जे सोयाबीन खरेदी झालेलं आहे त्याची जावक आणि ॲट अ टाईम आपल्या चण्याची आवक, त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट टास्क होतो आहे. आपण पण प्रयत्न करतो आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आपण गोडाऊन चालू ठेवून माल उतरवणं, माल भरून देणं आणि त्याचं रात्री 11पर्यंत रेकॉर्ड करायचं काम करतो. एकूण साठा किती आजच्या घडीला आपल्याकडं? आजच्या घडीला आपल्याकडं चण्याचा साठा का सगळा टोटल साठा? एकूण टोटल साठा चण्याचा तेवढा फक्त? चण्याचा 10,000 टनाच्या आसपास खरेदी झालेली आहे आपली शासनाची. दिवसांतर एकूण गाड्या किती खाली होतात दररोजच्या? एक 30 ते 40 गाड्या खाली होतात. बरं. आणि 10 गाड्या आपण भरून देतोय जावकच्या सोयाबीनच्या. तुमच्यावरती केंद्र चालकांनी असा आरोप केला की इथं पैसे घेतले जातात, ज्यांची क्वालिटी खराब आहे त्या क्वालिटी खराबचा माल उतरून घेतला जसे पैसे जातात. ह्यासाठी तुम्ही या केंद्र चालकांसाठी किती तत्पर आहेत आणि तुमच्यावर केलेल्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का? नाही, कसं आहे, बऱ्यापैकी आपल्याकडे जेवढा माल येतोय केंद्र चालकांकडून सगळा माल FAQ दर्जाचाच आहे. त्यामुळे कुणी पैसे द्यायचा प्रश्न नाही. आणि एखाद्या दुसऱ्या कोणाचा जर माल खराब असेल तर त्यासाठी आपण सर्वेइंग एजन्सी शासनाने नेमलेली आहे. AGS NCML या सर्वेइंग एजन्सीचं जे ग्रेडर आहेत ते सर्वेअर आपण ते माल क्वालिटीत जो बसत नाही तो माल आपण त्यांना रिजेक्ट करून माघारी पाठवतो त्या कंपन्यांना. आपल्याकडे माल किती उपलब्ध साठा आहे, त्याच्यानंतर आपण दररोज किती खरेदी करतो ह्याचा बोर्ड वगैरे आपण कुठं लावलेला आहे का? आपण खरेदी करत नाही, खरेदी केंद्रवाले करतात आणि तो माल आपल्याकडे साठवणुकीसाठी आणला जातो. आपल्याकडं जागा जसं गोडाऊन भरेल
तसं जागा कमी पडेल तसं आपण जागा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी भाड्याची गोडाऊन घेतोय पुढं. पण गोडाऊनमध्ये माल साठा केलेली त्याची साठवणूक कुठं क्षमता बोर्ड वगैरे असेल ना कुठं हमाली किती घेतो हा बोर्ड तुमच्याकडे लावलेला आहे का? हा बोर्ड लावलेला नाही इथं. नाही. आपण उद्या लावून टाकू तो बोर्ड लवकरात लवकर कामाच्या प्रेशरमुळं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना आहे तिथं आपल्या याच्यामध्ये? सुरक्षेच्या म्हणजे कशाच्या? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जसं की एवढा माल इथं पडलेला आहे, हां. हजारो क्विंटल माल आहे, याची सुरक्षा कशी आहे? सुरक्षा रक्षक आपण नेमलेले आहेत. अटेंडंट किंवा ऑपरेटर प्रत्येक गोडाऊनला एक साधारणपणे 3 ऑपरेटर महामंडळानं दिलेले आहेत. आम्ही संध्याकाळी संपूर्ण गोडाऊनचा मेळ झाल्यानंतर गोडाऊनची स्वच्छता झाल्यानंतर गोडाऊन बंद करतो आपण. आणि गेटला एक आपण माणूस ठेवलेला आहे. नाईटला 2 माणसं आहेत आपल्याकडे. CCTV किती आहे तिथे? ह्या प्रिमायसेसमध्ये CCTV उपलब्ध नाही. गेटला फक्त काट्यापाशी एक CCTV आहे. निश्चितच आपण बघतोय की TV9 मराठीने जे आहे ते सकाळी वृत्त प्रसारित केलं होतं आणि त्या वृत्तामध्ये एक व्यक्ती जो आहे तो पैसे मोजतानीचा आहे. त्या वृत्ताला जे आहे ते येथील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला आहे. तो जो व्हिडिओ आहे तो ह्याच कंपनीतला आहे, याच कलगाव शिवारातील गोडाऊनचा असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कलगाव, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.